आंबेडकरांना दिलेल्या लाल दिव्याच्या गाडीचा शब्द पाळावा. राधानगरी मतदारसंघातील कार्यकर्ते आणि समर्थकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी. सलग तिसऱ्यांदा आमदारकी पटकावल्याने आता मंत्रिपदाची गरज. आमदार प्रकाश आंबेडकरांना राज्याच्या विधानसभेवर त्यांचे मागील मताधिक्य दुप्पट करा, त्यांना मंत्री करण्याची जबाबदारी माझी असल्याचा शब्द महाराष्ट्राचे माजी आणि सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. गारगोटीमध्ये झालेल्या जाहीर सभेत त्यांनी हे आवाहन मतदारांना केलं होतं. या पार्श्वभूमीवर आता दिलेला शब्द पाळून आमदार प्रकाश आंबेडकरांना लाल दिव्याची गाडी मिळाली पाहिजे. सलग तिसऱ्यांदा आमदारकीची हॅट्रिक केल्याने आमदार आंबेडकर मंत्रिपदाचे हकदार असल्याची मागणी येथील कार्यकर्ते आणि समर्थकातून पुढे येत आहे. याबाबत शिंदे काय करतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर 1960 पासून कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघांना मंत्रिपद लाभलेलं आहे. पण राधानगरी विभागाला मंत्रिपद मिळालेलं नाही. विशेष म्हणजे राधानगरी आणि भुदरगड शेजारील कागल मतदारसंघात सदाशिवराव मंडलिक, हसन मुश्रीफ अशा दोघांना, तर गडहिंग्लज चंदगडमधून भरमू सुबाराव पाटील आणि बाबासाहेब कुपेकर अशा दोघांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. पण राधानगरी विधानसभा मतदारसंघ मंत्रिपदापासून वंचितच आहे. आता या मतदारसंघात विजयाची हॅट्रिक केलेले आमदार आंबेडकर मंत्रिपदाचे आणि लाल दिव्याच्या गाडीचे हकदार आहेत. त्यांना शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मंत्रिपद मिळायला हवं. त्यामुळे या दुर्लक्षित मतदारसंघातील राधानगरी, भुदरगड आणि आजरा या डी झोनमधील तालुक्यांचा सन्मान होईल अशी मागणी होत आहे. आमदार प्रकाश आंबेडकर 2019 मध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. तेव्हाच त्यांना मंत्रिपद मिळणं क्रमप्राप्त होतं, पण त्या संधीने त्यांना हुलकावणी दिली. यामुळे राधानगरी विधानसभा मतदारसंघ मंत्रिपदापासून उपेक्षितच राहिला आहे. आता आमदार आंबेडकर मोठ्या मताधिक्याने म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या अपेक्षेनुसार दुप्पट मताधिक्याने विजयी झाले आहेत. मतदारांनी 38,000चं लीड देऊन आपली जबाबदारी पूर्ण केली आहे. आता शिंदेंनी आपला दिलेला शब्द पाळून या दुर्लक्षित मतदारसंघाच्या मंत्रिपदाचा दुष्काळ संपवावा अशी आग्रही मागणी होत आहे. तशी मागणी विशेष निवेदनातून करण्यात आल्याचं कार्यकर्ते सांगत आहेत. आता महायुती सरकारचा शपथविधी होत असताना आमदार आंबेडकर यांनाही शपथ घेताना पाहण्याची अपेक्षा असल्याची मते कार्यकर्ते आणि समर्थक करत आहेत. शिंदेने दिलेला शब्द पाळल्यास हा क्षण येथील मतदार कार्यकर्त्यांना अनुभवता येऊ शकेल. त्यासाठी 2-4 दिवस प्रतीक्षा करावी लागेल इतकंच. आर न्यूजसाठी प्राध्यापक रमेश चव्हाण, आजरा.